नमस्कार मंडळी, हाय हॅलो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा टॉपिक आहे तो म्हणजे हा मेकअप. सो आज हा आपण मेकअप लुक क्रिएट करणार आहोत आणि फर्स्ट म्हणजे हा आहे डेली मेकअप लुक, जो खूप 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 मिनिमल प्रॉडक्ट्समध्ये केलेला आहे. आणि म्हणजे माझ्या हेअर्सकडे नका जाऊ, ते मी वॉश केले त्यामुळे थोडे मेसी आहेत. बट हा मेकअप लुक आपण क्रिएट करणार आहोत. थोडासा पिंकिश आहे. तुम्ही लिपस्टिक चेंज करू शकता किंवा तुम्ही ब्लशचा शेडसुद्धा चेंज करू शकता, पण हा जो बेस मेकअप आहे तो खूप परफेक्टली असा हे आहे ऑइली स्किनसाठी. माझी स्किन ऑइली आहे, पण मी या पूर्ण एंटायर मेकअप लुकच्या व्हिडिओमध्ये मी त्याचे टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा देणार आहे की कसं यूज करायचं प्रोडक्ट, किती यूज करायचं, काय यूज करायचं, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सो हा मेकअप लुक आपण क्रिएट करणार आहोत त्या व्हिडिओमध्ये आणि खूप छान फ्लॉलेस असा आहे. माझी ॲक्च्युली ॲक्ने प्रोन स्किन आहे, त्यामुळे इथे तुम्हाला पिंपल्स दिसतील, त्यांचे मार्क्ससुद्धा आहेत. आणि मला या साईडला जास्त पिंपल्स येतात, राईट ह्याला काय म्हणतात, राईट चिकला मला खूप जास्त पिंपल्स असतात, त्यामुळे इथे इथे डार्क स्पॉटसुद्धा आहेत. ते सुद्धा पूर्ण हाईट आहे, तुम्हाला ते नाही दिसत आहेत नॉर्मली. आणि असं नाही की कॅमेरावरती चांगला दिसतो आहे, मिररमध्ये सुद्धा आणि इन रिअलमध्ये सुद्धा हा मेकअप खूप चांगला दिसतो. आणि हा माझा डेली एकदम गो टूवाला मेकअप आहे. सो हा मी नेहमीच यूज करते. आणि मला जर तुम्ही लिपस्टिक पण मी नेहमीच यूज करते, म्हणजे मी त्या लिपस्टिकमध्ये व्हेरिएशनच नाही करते. ठीक आहे. आणि ना तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला सुद्धा त्या व्हिडिओजमध्ये हाच शेड दिसला असेल. पण ठीक आहे, तुम्ही चेंज करू शकता. तुम्ही लावून जा ऑरेंज लिपस्टिक, पर्पल लिपस्टिक लावू शकता तुम्ही. पण मी थोडंसं न्यूडवाला, थोडं पिंकवाला असं लुक क्रिएट केलेला आहे. सो चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. ओके. सो बेसिकली मी सगळे प्रॉडक्ट्स या बॉक्समध्ये घेतलेले आहेत आणि अजून माझं स्किन प्रेपसुद्धा मी नाही केलेली आहे. सो आपण ते फटाफट करूया. त्यासोबत मी तुम्हाला डिटेल्स सांगते की व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे. सो स्किन केअरचा रुटीन मी तुम्हाला शेअर करेन नंतर ऑब्वियसली. सो मला सांगा कमेंट्समध्ये. सो हे बेसिकली मी टोनर लावते, कोणतंही टोनर यूज करू शकता. माझी स्किन आहे ऑइली ॲक्ने प्रोन स्किन, सो मी तसं यूज करते टोनर आणि बाकी गोष्टीसुद्धा. सो एव्हरीडेसाठी मेकअप आहे, त्यामुळे लॉंग लास्टिंग किंवा खूप जास्त स्टेसाठी जर आपल्याला हवं असेल तर आपण प्रायमर वगैरे यूज करा. मी सांगते प्लीज यूज करा. सो मला तर जास्त लॉंग स्टेसाठी नको आहे, जस्ट नॉर्मली हवं आहे. सो मी जास्त काही लावणार नाही टोनर, त्यानंतर मी मॉइश्चराईज करते आणि ते सनस्क्रीन लावते. सो ओके. सो स्किन खूप छान अशी प्रेप झालेली आहे आणि छान अशी मॉइश्चराईज करून तो, कारण की हीच गोष्ट मेकअप स्टेसाठी फायदेमंद असते. ठीक आहे. सो पटकन लिप बाम लावते. सो आपलं स्किन प्रेप झालेलं आहे. ठीक आहे. सो ऑल डन आहे आपलं प्री मेकअप रुटीन. सो त्यानंतर हे आहे इनसाईडचं कन्सिलर. ठीक आहे. इनसाईड प्रो कन्सिलर पॅलेट, त्याच्यामध्ये कन्सिलर आहे, करेक्टर आहे आणि त्यासोबत सगळ्याच गोष्टी आहेत, कॉन्टॉर वगैरे पण आहे. सो याचे 2 पॅलेट्स येतात. सो हा बेसिक आहे, याच्यामध्ये सगळे जे कन्सिलरवाले शेड्स आहेत. सो मला जास्त डार्क सर्कल्स आणि याचा इश्यू नाही आहे, बट थोडेसे आहेत. सो त्यासाठी मी हा नॉर्मल ऑरेंज करेक्टर यूज करते. आणि मोस्टली ना जो डेली मेकअप आहे ना तो फिंगर्सनीच हे करा. आणि जिथे जिथे थोडे थोडे स्पॉट्स असतील ते फक्त मी कवर करणार आहे ऑरेंज कलर. ठीक आहे. आणि तिथे थोडं आपल्याला
लुकसाठी हवा असेल ना तर प्लीज प्रायमर यूज करा. किंवा तुम्ही बाहेर आउटडोर जात असाल तर प्लीज प्रायमर यूज करा. कारण की ऑइल आपल्याला तसंही आपल्या फेसवरती ना ऑइल नेहमी आपलं हे होतं असतं. सो ऑइली स्किन असेल तर नक्कीच यूज करा. पण लॉंग स्टेसाठीचा मेकअप आपल्याला हवा असेल तर प्लीज प्रायमर यूज करा. बिकॉज त्यामुळे खरं खूप हेल्प होते. ठीक आहे. सो आता हे मी नॉर्मल हे केलं. याच्यामुळे तुम्हाला दिसते की माझे डार्क सर्कल थोडेसे कमी झालेले आहेत. ओके. त्यानंतर मी या सेम पॅलेटमधूनच इथे ॲज अ कन्सिलर म्हणून यूज करते. सो हा शेड हा थोडासा ब्राईट शेड आहे. हा मी यूज करणार आहे ॲज अ कन्सिलर. ठीक आहे. सो हा पण मी डिरेक्टली फक्त एकदा टिप करते. मी फक्त बाकी हे करते. सो जिथे हायलायटेड पॉईंट्स आहेत ना तिकडे यूज करते. आणि मी फाउंडेशन यूज नाही करते. मी पूर्ण कन्सिलर यूज करते. कारण की हा डेली मेकअप आहे आणि मिनिमल जितका ठेवाल तुम्ही तितकं चांगलं. सो हे पण मी आता ब्लेंड करून घेणार आहे. नॉर्मली आहे ना ब्युटी ब्लेंडर मी नाही यूज करत मोस्टली. कारण की मला ते वेगळंच फील होतं. सो मी ब्रशच यूज करते. बट तुम्ही फिंगर्सने पण यूज करू शकता. किंवा नॉर्मल ब्रशेस जे आहेत ते पण यूज करू शकता. ओके. या स्टेपला आहे ना फाउंडेशन यूज करू शकता किंवा BB क्रीम यूज करू शकता. आता माझी आहे ऑइली स्किन त्यामुळे मी BB क्रीम नाही यूज करत. कारण की ना त्यामुळे जास्त अजून ऑइली होतं. त्यामुळे मी नेहमी हा जो इनसाईडचा कन्सिलर पॅलेट आहे हाच यूज करते. त्यामुळे छान असं फिनिशिंग येतं. ठीक आहे. असं ग्लो आला आहे फेससाठी. म्हणजे जे पण डार्क स्पॉट्स आणि जे पण ज्या गोष्टी त्या हाईड झालेल्या आहेत. ओके. सो कन्सिलर तर ऑल डन आहे. त्यानंतर यामध्ये कॉन्टॉरसाठी आहे ना डार्क शेड आहे. हा एक डार्क शेड आहे. हा ॲक्च्युली तेवढा डार्क नाही आहे बट थोडासा डार्क आहे. सो आपण असं शॅडो क्रिएट करू शकतो. ओके. सो मी ते नोजला हे करते बिकॉज माझं नोज थोडंसं मोठं आहे म्हणून. आणि इथून सो हे हा डेली मेकअप आहे त्यामुळे मी जास्त नाही हे डिफाईन करत आहे. बट नॉर्मल आपला चेन आणि आपली जॉ लाईन फ्रॉन्ट करू शकतो. ठीक आहे. सो मी अजून जास्त काही यूज नाही करते. फक्त नोजला यूज करते. सो हा पॅलेट आहे ना ॲक्च्युली खूप चांगला आहे. आणि हा मी ऑलरेडी यूज केलेला होता. आणि त्याच्यानंतर हा मी सेकंड परचेस आहे माझा. आणि हा मी यूज करते. आणि हा डेली मेकअपसाठी परफेक्ट आहे. कारण की म्हणजे मी जास्त मेकअप नाही करत. कारण की मी पर्सनली फाउंडेशन यूज नाही करत मोस्टली माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये. सो मी नॉर्मली या कन्सिलर पॅलेटवरती डिपेंड आहे. सो मोस्ट ऑफ द टाईम मी फक्त कन्सिलर यूज करते आणि बस. हे आपण ब्लेंड करून घेऊया. मी सजेस्ट करेन की तुम्ही जर BB क्रीम जर तुम्हाला सूट होत असेल ना. मला पर्सनली BB क्रीम सूट नाही होत. सो मी त्या ट्रायलमध्ये आहे अजून की कोणती मला सूट करेल. ठीक आहे. पण जर तुम्हाला BB क्रीम सूट होत असेल ना तर प्लीज हे एवढं सगळं कन्सिलर वगैरे करण्यापेक्षा BB क्रीम इज अ बेस्ट. फक्त डार्क सर्कल्सला किंवा डार्क स्पॉट्सला कवर करा आणि मग ती BB क्रीम लावा आणि यू गुड टू गो. ठीक आहे. सो नाव हा पार्ट पण डन आहे. आता आपलं कन्सिलरचा पार्ट हा बेस ॲक्च्युली खूप चांगला आहे. जर तुम्ही मेकअप फिक्सर यूज करत असाल तर प्लीज एकदा इथे मेकअप फिक्सर यूज करा. सो बेस एकदम सेट होतो. नसेल तरी काही इश्यू नाही. हा खूप कारण की इनसाईड त्याचे कन्सिलर आहे ना ते खूप छान वर्क करतं बेसिकली. तरी ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर आहे मेलिनोची. सो हे मी रँडम एक परचेस केलं होतं. सो हे मी पफने नाही यूज करत आहे. आणि एका नॉर्मल ब्रशने यूज करते. फक्त टॅप करायचं किंवा मग लूज पावडरसुद्धा यूज करू शकता तुम्ही. जस्ट सगळं सेट करायला. बिकॉज ऑइली स्किन आहे ना बाबा खूप डिफिकल्ट आहे मेकअप करणं ऑइली स्किन. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला कारण की ऑइली स्किनला ना खूप जास्त प्रॉडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं. म्हणजे मेकअप फिक्सर इज मस्ट, प्रायमर इज मस्ट, देन पॉर मिनिमायझर काही प्रॉडक्ट असतात ते मस्ट आहेत. ठीक आहे. सो आता कॉम्पॅक्ट यूज केल्यानंतर सगळं ऑइली सगळं निघून गेलं आणि सगळं सेट झालं बेस प्रॉपरली. ठीक आहे.
Look at this. आणि इथे क्रीज पण आलं नाही आहे काही आईजला. सो कोणतेही कॉम्पॅक्ट यूज करा, काही मॅन्डेटरी गोष्ट नाही, खूप महागातले प्रॉडक्ट्स वगैरे यूज करण्याची काही गरज आहे. बिकॉज कॉलेज गर्लीजसाठी हा परफेक्ट लुक होणार आहे. ओके, त्यानंतर मी ब्लश अप्लाय करून घेते. सो हा पण इनसाईडचा ब्लश आहे इन 04 वॉटरमेलन पॉप्सिकल. सो याचे रिव्ह्यूज वगैरे तर मी शेअर केलेत ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये. बट खूप छान आहे, पिगमेंटेड आहे ब्लश आणि क्रीम ब्लश आहे. आणि ब्लश लावायचं एक हॅक सांगतो तुम्हाला. कधी पण ना इथून स्टार्ट करा. ठीक आहे, आता माझा आहे व्हर्टिकल फेस. सो राऊंड फेस असेल तर डायरेक्टली चिकवरती नका अप्लाय करू, बिकॉज ते पूर्ण फेसचा राऊंड राऊंड दिसतो आणि काय टमाटोसारखे दिसतात. सो बेसिकली नेहमी इथून चालू करा. सो इथून बिल्डअप करत इथे जा. आणि मी एक ना पिंटरेस्टवरती की मला वाटतं कोणता यूट्यूब शॉर्ट्सवरती एक ह्याचे मी रिव्ह्यूज पाहिले होते, जसे होते की नेहमी इथे ब्लश क्रीम ब्लशचं असतं, तर इथे या कॉर्नरला पण अप्लाय करा. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, एक आयशॅडोवाला लुक येतो आणि एक नॅचरल लुक येतो ब्लशला. ओके, सो तर मला कॅमेरात बघून नाही करता येते. मी मिरर हे करते आणि अप्लाय करते ब्लश. आणि तुम्ही जर इनिशियल पिरियडला असाल तुमच्या मेकअप जर्नीच्या, तर नेहमी तुमचं प्रॉडक्ट आहे ना बॅक ऑफ द हँड घ्या. म्हणजे तुमचं फाउंडेशन असेल, बीबी क्रीम असेल किंवा तुमचा ब्लश असेल, क्रीम ब्लश. कारण की क्रीम ब्लश आहे ना लगेच होतं, कारण की इथे आता बघा इथे माझं राऊंड झालं आहे. सो इथे तर मी इथे कन्सिलर हा जो ब्रश आहे त्याने मी जस्ट हे वाईप करेल तर हे कमी होऊन जाईल. बट यासाठी ट्रिक्स लागतात, स्किल्स लागतात. जर त्या तुमच्या बिल्ड नसते झालं तर नेहमी बॅक ऑफ द हँडचा यूज करा. आणि मी बघा मी सोबतच आहे ना इथला ब्लशचा इथे कॉर्नर होता, तो सुद्धा मी या सेम ब्रशने मी थोडासा हे केला आहे, ब्लेंड केला आहे, ज्यामुळे इथे आयशॅडोचा इफेक्ट आला. ओके, सो डेली मेकअपला काही गरज नाही आयशॅडो वगैरे यूज करण्याची. आणि ब्लशचं प्लेसमेंट मी तुम्हाला सांगते, हे या साईडला इथे अप्पर साईडला बिल्ड करायचं दोन्ही साईडला, देन इथे आपल्या क्रीज कॉर्नरला, आईजच्या कॉर्नरला आणि नोजला थोडंसं आणि इथे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, एक नॅचरलवाला लुक येतो आणि एक असं शॅडो क्रिएट होतं. ठीक आहे, आणि कधी पण जर ब्लश एक्स्ट्रा झालं या साईडला तर आपलं कन्सिलर असतं नॉर्मल टॅप करायचं आणि ब्लेंड करायचं. ओके, त्यामुळे नॉर्मली आपल्याला ब्रशेसमध्ये प्रॉडक्ट असतं. ठीक आहे, हा कन्सिलरवाला ब्रश आहे, त्याच्यामध्ये प्रॉडक्ट आहे. सो नॉर्मली ते जरी ब्लेंड केलं तरीसुद्धा कमी होतं. ओके, सो आपला ब्लश रेडी आहे. ठीक आहे, ब्लश बेस रेडी आहे, ब्लश रेडी आहे. आता मी हा मस्कारा लावते जो आहे ब्लू हेवनचा व्हॉल्युमायझिंग मस्कारा. मला हे आयुष्यात बोलता नाही आलं, व्हॉल्युमायझिंग. मला कॅमेऱ्यात येईल मागं नाही लावता येत. सो मी लायनर नाही लावत मोस्टली, त्यामुळे मी सांगते की डेली याच्यासाठी आहे ना मस्कारा इज बेस्ट. शांत राहून लावायचं. ठीक आहे, ऑलमोस्ट माझा डोळा फोडला असता मी पण. ठीक आहे, सो दिस आर डिफरन्स. इथे लॅशेस ना इथे हे ऐकायचे खाली जास्त लागलं, पण ते मी वाईट करेल, नो इश्यू. पण हा मस्कारा आहे ॲक्च्युली खूप चांगला आहे. सो आता फक्त राहिला आहे लिप लायनर आणि लिपस्टिक. ठीक आहे, सो हा माझा जो लिप लायनर आहे तो आहे स्विस ब्युटीचा बोल्ड मॅट लिप लायनर, जो आहे इन शेड मरून. शेड कुठे गेला? ओके, हा परफेक्ट मरून 50. ठीक आहे, सो हा अप्लाय करायचा आहे. ॲक्च्युली क्रीमी आहे खूप. ऑर्डर घेते आणि इथे मला थोडं ब्लॅक आहे, सो मी
इथे इथे लावते आणि वरती जस्ट क्रॉस आउट. सो थोडासा रेडिश पिंक असा आहे. त्यानंतर लिपस्टिक जी आहे आपली ती आहे ब्लू हेवनची गेट मॅट लिपस्टिक 402 PM. ज्याचा शेड असा आहे काहीतरी न्यूड आहे, न्यूड पिंकमध्ये शेड आहे, तर खूप छान आहे. क्रीमी मॅट आहे आणि खूप छान असा लुक देतो. ठीक आहे. सो आपला ऑल मेकअप हा डन आहे. माझे हेअर ॲक्च्युली मी हेअर वॉश केला आहे त्यामुळे ओले आहेत केस, बट ठीक आहे. बट दिस इज हाऊ माय मेकअप लुक्स. डेली मेकअपसाठी आहे, तुम्ही आयब्रोजसुद्धा यूज करू शकतात, पण खूप जास्त तेवढा टाईम असेल तर चांगली गोष्ट आयब्रो फिलिंग करा, त्याच्यामुळे खूप जास्त फरक पडतो. सो मी नाही ते फिलिंग केलं, पण खूप छान फरक पडतो, कारण की इथून आयब्रो स्टार्ट होऊन छान लॉंग असं दिसते, त्यामुळे खूप छान असं इफेक्ट येतो. अँड दिस इज हाऊ माय मेकअप लुक्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, ज्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन येईल. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.